वर्ग 10वा विषय विज्ञान भाग 1 आणि भाग 2 चा आपण असा पेपर पाहणार आहोत, प्रात्यक्षिक पेपर, जो दरवर्षी पेपर असा होत असतो बोर्डचे पेपर येण्याआधी. तर या पेपरला 10 मार्क असतात आणि या वहीला प्रात्यक्षिक वहीला पण 10 मार्क असतात. असे मिळून तुम्हाला 20 मार्क शाळेतून मिळत असतात. तर तो आपण पेपर कसा लिहायचा आहे ते पाहणार आहोत. आणि पेपर दरवर्षी स्कूलमध्येच होत असते. ज्या स्कूलमध्ये तुम्ही आहे त्या स्कूलमध्ये हा पेपर होत असतो. तर पेपर कसा लिहायचा आपण अभ्यासणार आहोत. तर भाग 1 आणि भाग 2 हे दोन मिळून एकाच पेपरमध्ये दोन प्रयोग लिहायचे असते. भाग 1 मधला एक प्रयोग लिहायचा असतो आणि भाग 2 मधला दुसरा प्रयोग लिहायचा असते. तर तुमच्यासमोर मी पुरवणी दाखवणार आहे, जे बोर्ड कडून ही पुरवणी दिली जाते. अशी तुम्हाला पुरवणी दिली जाते, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर तुम्हाला कसं लिहायचं आहे पेपर आपण अभ्यासूया. तर आता आपण पाहणार आहोत पेपर कसा लिहायचा, प्रात्यक्षिक पेपर कसा लिहायचा. भाग 1 विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2 चा प्रात्यक्षिक पेपर कसा लिहायचा आहे, म्हणजे एक्सपेरिमेंट यांचा पेपर कसा लिहायचा आहे, प्रयोगचा. तर ते आपण अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला अशी पुरवणी येणार आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता साईडला. त्यानंतर आपण पेपर कसा लिहायचा पाहायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला दिलेला आहे वर हेडलाईन दिलेला आहे, तिथे लिहायचं आहे तुम्हाला 2025 आणि 26 ज्या वर्षी तुम्ही आहे पेपर देणार आहे, ज्या वर्षीला तुम्ही पेपर देणार आहे. आता जर तुम्ही पेपरला असेल ह्या वर्षी तर तुम्ही 10व्या वर्गात असाल तर 2025 आणि 26 तिथे टाकायचं आहे. मंथ मध्ये 2025 आणि 26 टाकायचं आहे इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर खाली टाकायचं आहे मराठीमध्ये. तर खाली दिलेलं आहे नाव, तर नेम ऑफ द स्कूल सेंटर. तर तुम्हाला इथे शाळेचे नाव लिहायचे आहे, केंद्राचे नाव लिहायचे. ज्या शाळेत तुम्ही आहे तिथे तुमच्या शाळेचे नाव लिहायचे आहे, ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर समोर आहे. तर दुसरा पॉइंट आहे स्कूल इंडेक्स नंबर. तर स्कूल इंडेक्स नंबर शाळेचा सांकेतिक क्रमांक. तर तुम्हाला शाळेचा सांकेतिक क्रमांक लिहायचा आहे, ते तुम्हाला तुमचे टीचर सांगतील. जो शाळेचा नंबर असतो तो तुम्हाला तिथे लिहायचा असते, ते तुमचे टीचर्स तुम्हाला सांगतात. त्याच्यानंतर समोरचा पॉइंट आहे कॅन्डिडेट सीट नंबर. तर इथे तुम्हाला बैठक क्रमांक लिहायचा आहे, विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक अंकात लिहायचा आहे. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर तिथे तुम्हाला बोर्डाचा जो नंबर आलेला आहे तो नंबर तिथे तुम्हाला लिहायचा आहे, जो बोर्ड कडून तुम्हाला नंबर मिळालेला आहे, सीट नंबर. तर तोच नंबर तुम्हाला लिहायचा आहे. जो स्कूलमध्ये तुमचा रोल नंबर राहतो तो नंबर इथे लिहायचा नाहीये. इथे फक्त बोर्डातून आलेला नंबरच लिहायचा आहे. तर बैठक क्रमांकामध्ये तुमचा बोर्डचा आलेला नंबर लिहायचा. त्यानंतर समोर आहे कॅन्डिडेट सीट नंबर इन वर्ड. जो नंबर तुम्ही बोर्डाचा लिहिलेला आहे त्याला वर्ड मध्ये लिहायचा. सीट नंबर जेव्हा तुम्ही लिहत असता तेव्हा सीट नंबर हा एक तर इंग्लिशमध्येच लिहायचा किंवा मराठीमध्येच लिहायचा. एक आकडा इंग्लिशमध्ये आणि एक आकडा मराठीमध्ये नाही लिहायचा. तर पूर्ण जे शब्द असतात, जेवढे अक्षर असतात ते एक तर पूर्ण इंग्लिशमध्ये लिहायचे किंवा मराठीमध्ये लिहायचे. आणि तुम्हाला अंकात जेव्हा लिहिता तुम्ही, तर कोणी मराठीमध्ये लिहितो, कोणी इंग्लिशमध्ये लिहितो. तर असं करू नका, कारण की त्यामुळे अक्षर अंक लक्षात येत नाही. तर तुमचा क्रमांक जो आहे तुम्हाला बोर्डकडून मिळालेला आहे, तर तो अंक तुम्हाला पूर्ण सुटसुटीत व्यवस्थित लिहायचा आहे. त्यानंतर कॅन्डिडेट सीट नंबर, त्याला इन वर्ड, तर याला आपल्याला काय अक्षरात लिहायचा आहे, अक्षरात लिहायचा आहे. तर परीक्षार्थाच्या बैठक क्रमांक लिहायचा आपल्याला. त्याच्या खाली पहा तुम्ही, तर हे तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचा, अक्षरात लिहायचा आहे. जर तुम्हाला मराठीत लिहायचं असेल तर मराठीतच लिहायचा पूर्ण अंक. जो बोर्डाकडून मिळालेला आहे त्याला मराठीत लिहायचा आहे, तो जो तुमचा बैठक. तर आता परीक्षार्थाचा बैठक क्रमांक कसा लिहायचा, तर तुम्हाला एक तर मराठीतच लिहायचा आहे तुम्हाला बैठक क्रमांक जो बोर्डाकडून आलेला आहे. जर इंग्लिशमध्ये लिहत असाल तर व्यवस्थित लिहायचा, तर त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, नाहीतर अक्षरात जो लिहिलेला आहे आणि अंकात जो लिहिलेला आहे तो मॅच झाला पाहिजे. त्यानंतर इथे साईडला दिलेला आहे दिनांक खाली. तर दिनांक ज्या दिवशी तुमचा पेपर आहे, प्रात्यक्षिक पेपर, त्या दिवशी दिनांक तिथे टाकायची आहे इंग्लिशमध्ये. त्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट, त्याच्या साईडला आहे, दिनांकाच्या साईडला परीक्षार्थाची स्वाक्षरी. म्हणजे तुम्ही जे परीक्षा देत आहे, तुम्ही स्वतः परीक्षार्थी आहे, तर तुम्हाला तिथे तुमची स्वतःची स्वाक्षरी तिथे लिहायची आहे. त्यानंतर सिग्नेचर ऑफ इंटरनल एक्झामिनर विथ डेट. तर तुम्हाला इथे लिहायचं आहे अंतर्गत परीक्षक स्वाक्षरी दिनांकासह. तर इथे जे परीक्षक येणार आहे चेक करायला पेपर तुमचे, तर ते इथे स्वाक्षरी देणार आहे सर्वात शेवट. तर आता पेज पलटून आपण मधातले पुरवणी पाहूया. आता प्रयोग कसा लिहायचा, तर इथे तुम्हाला दाखवलेला आहे स्क्रीनमध्ये, तुम्ही पाहू शकता. तर स्क्रीनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. तर एक पेज हे भाग 1 चं दिलेलं आहे आणि एक पेज हे भाग 2 साठी दिलेलं आहे. प्रयोग तुम्हाला लिहायचा आहे. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये लिहायचं. पहिले शीर्षक दिलेलं, शीर्षक मध्ये तुम्हाला प्रयोगाचं जे नाव आहे ते लिहायचं आहे शीर्षक मध्ये.
टायटल. त्यानंतर दिलेलं आहे साहित्य. साहित्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला लिहायचं आहे जे तुमच्या प्रयोगवहीमध्ये आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर आकृती काढायची आहे, जे आकृती असेल ते आकृती काढायची आहे. आणि शीर्षक साहित्य यामध्ये तुम्हाला पुन्हा पेनाने लिहायचं आहे, व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर आकृती ही पेन्सिलला काढायची आहे. तर आकृतीसाठी असा चौकोनचा तुम्हाला डबा काढून घ्यायचा, आखून घ्यायचा, स्केलने आखून घ्यायचा. त्यानंतर निरीक्षण दिलेलं आहे. निरीक्षण असेल तर निरीक्षण लिहायचं आहे तिथे. त्यामध्ये निरीक्षण दिलेलं आहे खाली, तर निरीक्षणमध्ये तुम्हाला सर्व पेनाने लिहायचं आहे. त्यानंतर गणन दिलेलं आहे. गणन कॅल्क्युलेशन, जर तुमच्या प्रयोगमध्ये गणन असेल किंवा कॅल्क्युलेशन असेल तर इथे लिहायचं आहे. त्यानंतर अनुमान आणि निष्कर्ष हे तुमच्या वहीतच राहते. सर्व जेवढे प्रयोग आहे ते वहीत आहे आणि ते कसे लिहायचे आहे ते तुम्ही याच्या आधी प्रयोगात लिहिलेले आहे प्रयोगवहीमध्ये. तसेच सेम टू सेम इथे लिहायचं आहे तुम्हाला जसंच तसं. त्यानंतर अनुमान आणि निष्कर्ष, जर अनुमान आणि निष्कर्ष जर असेल, प्रयोगाला अनुमान आणि निष्कर्ष असेल तर तिथे तुम्हाला लिहायचं आहे अनुमान आणि निष्कर्ष. नसेल तर नाही लिहायचं आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पूर्ण. त्याच्यानंतर आता भाग 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील आपल्याला आता एक प्रयोग लिहायचा आहे. एक प्रयोग विज्ञान 1चा लिहायचा आहे, एक प्रयोग विज्ञान 2चा लिहायचा आहे. तर इथे शीर्षक लिहायचं आहे. इथे टायटल जे तुमच्या प्रयोगाचं नाव दिलेलं आहे, जे तुमचे टीचर तुम्हाला प्रयोग लिहायला लावतील या पुरवणीमध्ये, तेच प्रयोग तुम्हाला इथे लिहायचे आहे भाग 1 आणि भाग 2 मध्ये. तर शीर्षकच्या ठिकाणी शीर्षक लिहायचं, जे प्रयोगाचं नाव आहे ते लिहायचं आणि त्या प्रयोगामधला आपण कोणता प्रयोग करणार आहे. एका प्रयोगात 2-3 असे प्रयोग असतात, त्यामध्ये जो एक प्रयोग लिहायचा आपल्याला त्याच प्रयोगाचं तिथे नाव लिहायचं आहे तुम्हाला शीर्षक नंतर. त्यानंतर साहित्य दिलेलं आहे. साहित्यामध्ये तुम्हाला जे साहित्य दिलेले आहे ते साहित्य लिहायचे आणि साहित्याच्या खालीच एका लाईनमध्ये रसायने लिहायचे. रसायने असेल तर रसायने लिहायचे, रसायन नसेल तर नाही लिहायचे. त्याच्यानंतर आकृती काढायची आहे तुम्हाला पेजमध्ये. आणि पहिले आकृती काढायच्या वेळेस चारही साईडला पेन्सिलने आणि स्केलने एक बॉक्स तुम्ही आखून घ्या. त्यानंतर तुम्ही समोर दिलेलं आहे निरीक्षण. तर निरीक्षण जर असेल तर निरीक्षण लिहायचं आहे पेनाने. फक्त आकृती पेन्सिलने काढायची आहे आणि पेन्सिलचा उपयोग करून स्केलने सर्व लाईन्स आखून घ्यायचे, कारण की पेपर हा असा पूर्ण कोरा असतो, जो प्लेन असतो. तर त्यामुळे हँडरायटिंग तुमची खराब येते. त्यामुळे तुम्ही स्केलने आखून घ्या पहिल्यांदा. आणि इथे गणन दिलेलं आहे. गणन जर असेल तर कॅल्क्युलेशन असेल प्रयोग म्हणजे तर गणन करायचं आहे आणि तुम्हाला तिथे लिहायचं आहे. जर अनुमान असेल तर अनुमान लिहायचं, निष्कर्षण लिहायचं आणि असं तुमचा पेपर संपणार आहे. असे तुमचे 2च प्रयोग तुम्हाला लिहायचे आहे, पार्ट 1 साठी आणि पार्ट 2 साठी. आणि असे 2 तुमचे प्रयोग झाल्यानंतर जिथे तुमचे टीचर असेल किंवा जे नवीन पर्यवेक्षक येतात तिथे पेपर चेक करण्यासाठी बोर्ड करून, तर त्यांनी चेक केल्यावर तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. प्रात्यक्षिक वहीसाठी आहे 4 मार्क. त्यानंतर उपक्रम नोंद वहीसाठी आहे 4 मार्क. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मध्ये एकूण असे 6 मार्क तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये तुम्हाला 6 मार्क मिळणार आहे. त्यानंतर असे मिळून तुम्हाला पूर्ण असे 20 मार्क मिळणार आहे. जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर 20 पैकी 20 मार्क मिळणार आहे. जर तुमची वही क्लिअर असेल तरच तुम्हाला 10 पैकी 10 मार्क वहीला मिळणार आहे. तर पेपरमध्ये आणि वहीमध्ये जर तुमची हँडरायटिंग व्यवस्थित आणि सुटसुटीत चांगल्या अक्षरात असेल तरच तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळणार आहे, नाहीतर त्यापेक्षा कमी मिळू शकते. तर हे तुमच्या टीचरवर अवलंबून असते. तर तुम्हाला पेपर समजला असेल असं मला वाटते. तर आता आपण वही समजून घेऊया. जे प्रयोग वही आहे त्याच्यामधून आपण प्रयोग कसे लिहिलेले आहे ते पाहून घेऊया एक शेवट. त्यानंतर इथे उद्देश दिलेले आहे समोर पाहताय तुम्ही स्क्रीनवर. तर आपण एक प्रयोग घेतलेला आहे तुमच्या समोर, जो लिहिलेला आहे प्रयोगवहीमध्ये जसा लिहिलेला आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि असंच तुम्हाला फक्त कृती सोडून तुम्हाला बाकी सर्व जसंच तसं या पेपरमध्ये उतरवायचं आहे आणि लिहायचं आहे. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. उद्देशच्या ठिकाणी उद्देश, त्यानंतर साहित्याच्या ठिकाणी साहित्य आणि साहित्याच मध्ये रसायने पण आहे ते पण लिहायचं. त्याच्यानंतर कृती नाही लिहायची, तर पेपरमध्ये कृती नाही लिहायची. तर तुम्हाला त्या ठिकाणी आकृती काढायची आहे मधात, तर कृती लिहायची नाही आहे यामध्ये. त्यानंतर निरीक्षण तक्ता असेल तर निरीक्षण तक्ता तुम्हाला लिहायचा आहे पेपरमध्ये. तर त्यानंतर दिलेलं आहे अनुमान लिहायचं आहे, निरीक्षण लिहायचं आहे, त्यानंतर आकृती काढायची आहे. बस तुम्हाला एवढा पेपर लिहायचा आहे भाग 1 मध्ये. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता भाग 1 ची जे मी तुम्हाला वही दाखवलेली आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे. जे तुमचे टीचर तुम्हाला जो प्रयोग देईल तोच प्रयोग तुम्हाला तिथे लिहायचा आहे. मी ही एक्झाम्पलसाठी तुम्हाला प्रयोग दाखवलेले आहे. तर भाग 2 मध्ये पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तसाच प्रयोग तुम्हाला लिहायचा आहे. उद्देशच्या ठिकाणी उद्देश आणि साहित्याच्या ठिकाणी साहित्य, रसायने त्याच्यामध्ये ऍड होते. त्यानंतर कृती काढायची नाही, कृती लिहायची नाही, फक्त आकृती काढायची आहे. तर प्रत्येक
प्रत्येक प्रयोगमध्ये आकृती काढणं गरजेचं आहे. आकृतीवरच जास्त मार्क मिळतात. आकृती व्यवस्थित काढायची, चांगली काढायची, त्यानंतर निष्कर्ष आणि अनुमान लिहायचं आहे. ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तर पुरवणी कशी सोडवायची ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर प्रयोगवहीमध्ये प्रयोग कसे लिहिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि अशी तुमच्या सर्वांजवळ वही असेल तर याला 10 मार्क आहे. आणि हे जे पुरवणी आहे, हा जो पेपर आहे बोर्डकडून येतो, याला पण 10 मार्क आहे. तर असे मिळून तुम्हाला 20 मार्क मिळणार आहे. तर ते तुम्ही व्यवस्थितरित्या लिहा. आणि तुम्हाला मी जे सांगितलंय ते समजलं असेल असं मला वाटते. तरी तुम्ही डेली व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. आणि बाकीच्या विषयांसाठी आपण असेच पेपर सेट पाहणार आहोत डेली. तर डेली व्हिडिओ पाहत राहा. तर आपल्या मित्रांना पण शेअर करा. थँक्यू. बाय बाय.